बेसन एका डब्यात घेतलं, पोळ्या फडक्यात बांधल्या, निघालो. सकाळपासून मला वाटत होतं काहीतरी घडणार आहे. पहाटेच मला स्वप्न आलं. पहाटेच स्वप्न आलं होतं की डग्गा पलटला आणि रक्तात पोरं पडले. कधी कधी आपण आपल्या मनाचं ऐकत नाही. म्हटलं, आणि कधी कधी काही असते, कधी कधी ऐकायला फुरसतही नाही. गरिबी मोठी खराब आहे, कळते का तुम्हाला? गांधीजी म्हणतात की कोणाला देव कशात दिसतो, कोणाला देव कशात दिसतो, पण गरिबाला मात्र देव त्याचा भाकरीतच दिसतो, आहे की नाही? उपाशी माणसाला कशात देव दिसते रे? कशात दिसते आजी? भाकरीत दिसते का नाही? भाकरीशिवाय कशात जेव? आता काय करायचं, जात लागणच. आम्ही निघालो, सकाळची वेळ होती, 6-7 वाजले होते. मी गाडी काढली, झायलोमध्ये पोरी घेतल्या, मी पुढे निघालो आणि तो टाटा एस घेऊन सारंग आमचा पोरांना घेऊन निघाला. पुलगावपर्यंत गेलो. पुलगावच्या पुढं असं पलटलो, बायपास पुलगावला लागते ना गाडी, तिथं गेलो. आणि माझ्या मनात काय आलं काय माहीत, म्हटलं अजून गाडी आली नाही आपली मागून टाटा एस, आपण थांबलं पाहिजे. तिथं नेली, गाडी थांबून दिली. मी 5-10 मिनिट आम्ही उतरलो, बाहेर लगवीला उतरलो, पोरीगिरी उतरल्या. माझा जीव हुरहुर हुरहुर करत होता. एकदम फोन आला, यशचा, तुझाच आला होता, याचाच फोन आला. जसा फोन आला मला समजलंच काहीतरी झालं. पुलगावच्या आधी तो डेपो आहे ना, त्या डेपोच्या आधी पेट्रोल पंपाची टर्न आहे असा. फोन आला, दादा गाडी पलटली म्हणे, सगळे पडले. असा जीव निघून असा हातात आला. 15-20 लेकरं गाडीत बसून आहे. ऍक्सिडेंट झाला म्हटल्यावर काय वाटते तुम्हाला? तशीच गाडी पलटवली आणि 1-2 मिनिटाचं अंतर होतं, वापस आलो आणि येऊन पाहतो गाडी 3 पलट्या खाऊन रस्त्याच्या खाली जाऊन पडली होती. पोरांना विचारलं, अरे काय झालं रे? दादा गाडी 3 वेळा पलटली आणि असे कचऱ्यात असे पोते कसे फेकले जाते तसे पोट्टे इकडे काही असे फेकले गेले. 15-20 जण गाडीतले, 15-20 जण फेकले गेले. जीव थांबत नव्हता माझा, समजत नव्हतं काय करा. तेवढ्या याच्यात आम्ही गाडी बाहेर काढली आणि घरी आलो. गाडी दुरुस्त करायला तेजसनं नेली. तू विचारते कोण? दुरुस्त करणारा मॅकॅनिक. गाडी एवढी भयंकर चपटली आहे, इकडून तिकडून डाल तुटलं, सगळं तुटलं. अरे कितीक मेले याच्यात, एकही नाही मेला. एकाले खरूच तर नाही आली. कोणाचा हात तुटला नाही, कोणाचा पाय तुटला नाही. मला भक्कन प्रल्हादाची आठवण आली. मी विरूला म्हटलं त्या दिवशी, विरू काय माहिती, मला आज प्रल्हादाची गोष्ट आठवली. लहानपणी प्रल्हादाचा पिक्चर पाहिला होता आणि प्रल्हादाला कडेवरून फेकून देते, उंच डोंगराच्या कडेवरून, आणि भगवंत त्याला खाली पकडायला उभा राहते. आपले पोरं पडत असतील तर भगवंत हातात पकडत असेल का रे? आपल्या पोरांना भगवंतानी पकडून पकडून बाजूला ठेवलं असेल का रे? त्याने विचार केला असेल, हे झालं तर पुन्हा भगवान लोक चांगले काम करणार नाही. भगवंताला स्वतःची लाज आहे, म्हणून तुम्ही सत्कर्म करा. भगवंत तुमच्यासाठी सोडा, स्वतःसाठीच तुम्हाला वाचवते. असं प्रल्हादाला उचलून धरलं, प्रल्हादाला अलगद धरलं, जळत्या कढईत टाकलं. प्रल्हादाला काही नाही झालं. हिरण्यकश्यपूची होलिका नावाची बहीण आहे, ती म्हणते, अरे दादा तुझ्याकडनं मरत नाही, थांब मी मारतो. मला देवाचं वरदान आहे की काही होणार नाही, तू आगीत जरी बसली तरी तुला काही होणार नाही. लेकराला घेतलं ना, आगीत बसली आणि आग पेटवली, होळी पेटवली. आता मरते प्रल्हाद. लोकांना असंच वाटते, अरे लोकांना असंच वाटते, पांडू आता ह्या संपते, आता ह्या संपते, आता ह्या संपते, चांगला माणूस संपते, लोक वाट पाहते.
आता नाही उठत आहे, आता नाही उठत आहे. लोकायला वाटते आता ह्या मरते, आता ह्या मरते. अरे होलिका मेली, प्रल्हाद नाही मेला. सत्य कधी मरत नाही, लक्षात ठेवा. सत्य जिवंत राहते. असत्याचा नाश होणार म्हणजे होणार, अधर्माचा नाश होणार म्हणजे होणार. सत्याला जिंकायला वेळ लागेल, पण लक्षात ठेवा सत्याच्या बाजूने उभे राहा. सत्याची एक दिवस आल्याशिवाय राहणार नाही. प्रल्हाद मेला नाही, मग काय करावं? मग एक गोष्ट ठरली. खूप प्रयत्न केले हिरण्यकश्यपूने, पण भक्त प्रल्हाद काही मरत नव्हता. आणणारे भक्त प्रल्हाद आले. अरे प्रल्हादा, वर या, वर दिसू द्या सगळ्याला. मध्ये मध्ये यायचा इकडे. भक्त प्रल्हाद बसला होता. हिरण्यकश्यपू त्याचे वडील तिकडून आले आणि भक्त प्रल्हादाला म्हणते, का रे प्रल्हादा, का रे प्रल्हादा, तू म्हणतो ना तुझा ईश्वर सगळीकडे आहे, सगळीकडे आहे, सगळीकडे आहे तुझा ईश्वर, हो ना? हो हो बाबा, ईश्वर सगळीकडे आहे. ईश्वर कणाकणात बसलेला आहे. ईश्वर प्रत्येक ठिकाणी आहे. हो का? असा तुझा ईश्वर आहे? सगळीकडे आहे का तुझा ईश्वर? आहे ना? मग मला सांग, या खंब्यात ईश्वर आहे का? हो बाबा, या खंब्यात सुद्धा ईश्वर आहे. आणि असं म्हणून हिरण्यकश्यपूने जर तुझा ईश्वर या खंब्यात आहे, तर मी हिरण्यकश्यपूने त्या खंब्याला जोरदार लाथ मारली आणि तो खंबा पडला. आणि त्या खंब्यातून साक्षात ही भगवंताचा अवतार म्हणजे नरसिंह अवतार प्रकट झाला. नरसिंह या जगामध्ये आला. नरसिंह यायला लागला. नरसिंह हिरण्यकश्यपूकडे हा 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 करत नरसिंह पुढे पुढे यायला लागला. नरामध्ये सिंह असणारा तो नरसिंह, त्याचा चेहरा सिंहाचा, त्याचं शरीर हे माणसाचं, तो नरसिंह होता. तो आला. हिरण्यकश्यपू नरसिंहाला पाहून घाबरायला लागला. नरसिंहाचा आणि हिरण्यकश्यपूचा बलदंड युद्ध झालं. हिरण्यकश्यपू आणि नरसिंह लढायला लागला. नरसिंह आणि हिरण्यकश्यपूला आपटलं. दरवाजाच्या मधात हिरण्यकश्यपू पडला. नरसिंहानी त्या हिरण्यकश्यपूला खाली पाडलं आणि नरसिंहानी मांडीवर घेऊन हिरण्यकश्यपूची छाती फाडली आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. बोला नरसिंह भगवान की जय. खांबावरील लाथ मारिले दुर्जने, खांबावरील लाथ मारिले दुर्जने. या पांडुरंग भाऊ, खांबावरी खांब शांभाऊ या, शांभाऊला घेऊन या ना. खांबावरी खांब ताट घ्या आरतीचं, पूजेचं ताट घ्या, पूजेचं. या वर या. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि नरसिंह भगवान की, भक्त
नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हात वर करा. हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण राधे राधे जय जय राधे राधे बोला. राधे राधे जय जय राधे राधे बोला. राधे राधे जय राधे 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 जय राधे 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 जय जय राधे 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 ओ राधे राधे. राधे 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 बोला. राधे 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 जय राधे 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 जय राधे 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 ओ राधे 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 श्याम राधे राधे श्याम राधे 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 श्याम श्याम जय